हॅलो, कसे आहात? आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल. तर आज मी बनवते मस्त असे पोहे झणझणीत. तुम्ही आज काय बनवलंय नक्की सांगा मला. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने पोहे बनवता तेही मला सांगा. तसा कांदा बारीक करून घेते. मस्त असे पोहे भिजत घातले. छान असे पोहे बनवते. येत आहे का मग पोहे खायला? शेंगदाणे जरा भाजून घेते. तुम्ही काय आज बनवलाय नाश्ता? सॅटरडे स्पेशल. तुम्ही पोह्यांमध्ये कॉर्न वगैरे टाकता काय? वाटाणा कॉर्न कोणाकोणाला आवडतात मे बी. मलाही आवडतात पण माझी मुलं खात नाहीत वाटाणा वगैरे, सगळं वेस्ट करतात म्हणून मी नाही टाकत. मी कॉर्नच टाकते. तसा कांदा बारीक चिरून घेते. आणि हो, माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे, सुरुवात आहे. आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मस्त असा बारीक कांदा चिरून घेते. फर्स्ट ब्लॉग करताना थोडं कॉन्फिडन्स लेवल जरा कमी होतो, पण थोडं तुम्ही समजून घ्या. घाण कमेंट करू नका, कारण की फर्स्ट टाइम ब्लॉग बनवते. थोडं समजून घ्या. मस्त असा कांदा बारीक करून घेतलाय. कांदा तेलामध्ये मस्त असं हे करून घेते. राई आणि जिरं मस्त तडतडून देते. मस्त तडतड आवाज आला ना की कढीपत्ता आणि मिरची टाकून घेऊया आपण. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. पोहे थोडे तिखट खाल्ले ना तरच टेस्ट येते. मस्त जिरा आणि मस्त तडतडला. आता कढीपत्ता टाकून देऊया. मिरची टाकूया. बारीक चिरलेला कांदा. मस्त गोल्डन होईपर्यंत हे करून घेऊया, परतून घेऊया.
टमाटर आता बारीक करूया. थोडं टमाटर पण आहे ना मस्त आपण हे शिजवून घेऊ थोडंसं. वाफेवरच हे होतं, नरम होतं. आता आपण हे ना कॉर्न करूया. मस्त आता पाऊस पडतोय बाहेर. मस्त असं वातावरण एकदम सुंदर झालंय. काय काय जण पोह्यामध्ये बटाटा पण टाकतात. बटाटा टाकल्यावर टेस्ट पण छान येते. पण माझी मुलं आहे ना काही बटाटा पण खाणार नाहीत. सर्व बाजूला काढून ठेवणार आणि असं पोहे पोहे खाणार. मस्त कॉर्न घेतले. आता कॉर्न टाकूया. कॉर्न तेवढ्या आवडीने खाणार. जे मुलांना आवडतं ना ते आपण टाकलं ना आणि मुलांनी मनापासून खाल्लं ना आपल्या मनाला पण शांती भेटते. हे खरं आहे ना. तुमची मुलं असंच करतात का? नक्की कमेंट करून सांगा. छान कांदा आणि टमाटर मस्त असं परतलंय. बघू शकता बघा छान असं. धने पावडर टाकूया आपण आता. हळद टाकूया. मीठ टाकूया. थोडी साखर तर टाकली ना थोडी टेस्ट अजून छान येते. थोडी पण साखर टाकूया. एकदम थोडीशी टाकायची, जास्त नाही. लिंबू टाकूया. थोडा आपण लिंबू पिळून घेऊया. सर्व असं मस्त आता मसाला मिक्स झाले. आता तर आता आपण पोहे टाकूया त्याच्यात.
नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ती नक्की कमेंट करून सांगा. मस्त एकजीव करून घेतले. थोडं 5 ते 10 मिनिटं वाफलून घेऊया. झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं वाफलूया. कोथिंबीर आता बारीक करून घेऊया आपण. मस्त बारीक करून घेऊया, बारीक चिरून घेऊया. कारण की मी आज जाणार आहे एक्झिबिशनला. सानपाड्यामध्ये एक्झिबिशन भरलंय, तर तुम्हाला तोही मी व्हिडिओ शूट करून दाखवेन. तोपर्यंत हा आजूबाजूचा पसारा आपण सर्व ठेवून घेऊया. ॲक्च्युली आजचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट माझा इडलीचाच होता. काही कारणामुळे आज इडली नाही बनवली, तर विचार केला आज पोहेच बनवूया. पण सॅटर्डेला मुलं घरी असतात ना, तर त्यांना वेगवेगळाच ब्रेकफास्ट हवा असतो. इडली म्हटलं की त्यांचं जीव की प्राण आहे इडली. मस्त असं वाफलून झालंय. बघू शकता छान असे वाफरले पोहे. मस्त आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्हाला ह्या चॉपरची लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा. खूप छान आहे. मस्त आपले असे पोहे बनवून झाले. दाखवते. सुंदर असे पोहे बनवून झाले. आता मुलांना देते प्लेटमध्ये. अशी होती आपली पोह्यांची रेसिपी. कशी वाटली? येताय खायला? या नक्की या खायला. नक्की या खायला. मस्त असे पोहे बनवले. मस्त असे पोहे बनवले.
वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.